प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग वैराग राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असा हा चार चरणाचा अंतकरणाला झालेली वैष्णवाची भेटी आणि त्या आनंदाचा संवाद देवाबरोबर करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। अभंग तुकोबारा यांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगामधून पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहतात आणि समोर उभे राहिल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याचा आणि देवाचा चाललेला हा तुकोबाराचा चाललेला हा संवाद या अभंगामध्ये पाहायला मिळते। असं जर खऱ्या अर्थानं पाहत गेलं तर तुकाराम महाराज आणि जगाचा मालक एकमेकाशी बोलतायत या अभंगातून आपल्याला पाहायला मिळते। तुकाराम महाराजाचं आणि देवाचं बोलणं चाललेले तुकाराम महाराज सांगतायत, देवा मला वैष्णवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर सुख प्राप्त झालं, एवढं सुख प्राप्त झालं, एवढा माझ्या जीवाला आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदामुळे मला आता काहीच मिळवण्याची इच्छा नाही। वैष्णवा संगती सुखवाटे जीवा आणि कमी देवा काही नाही, मला काहीच मिळवण्याची या ठिकाणी इच्छा राहिली नाही। आणि तो आनंद व्यक्त करत असताना मी सगळ्यांना सोबत घेतलेला आहे आणि त्या आनंदाला व्यक्त करायला लागलो। कसं व्यक्त करायला लागलो? मी गायला लागलो, नाचायला लागलो, उड्या मारायला लागलो। गाणं ही सुद्धा एक भक्ती आहे। माणसाला आनंद झाल्याच्या नंतर, वारकऱ्याला आनंद झाल्याच्या नंतर ते भजन करतं, लक्षात घ्या। वारकऱ्याला आनंद झाल्याच्या नंतर वारकरी भजन करतील आणि बिन वारकऱ्याला जर आनंद झाला ते धाब्यावर जातील। म्हणजे आम्हाला जर एखादा आनंद झाला, आम्हाला जर असं वाटलं बा काहीतरी आपल्या घरी चांगलं कार्य करायचं असेल तर आम्ही काय करू, एक तर भजन ठेवू, नाही भजन ठेवता आलं तर कुठं कीर्तन करू, अन्नदान करू, हे वारकऱ्याचा आनंद आहे। तुकाराम महाराज म्हणले मला आनंद झाल्याच्या नंतर आम्ही गायन करायला लागलो, दुसरी क्रिया आम्ही नाचायला लागलो। नाचणं ही सुद्धा एक परमार्थातलं भक्ती समर्पित करण्याचं साधन आहे बरं का। नाचणं ही सुद्धा एक भक्तीच आहे आणि ते भक्तीमध्येच मोडत असते। लोक म्हणतील महाराज असं कुठं नाचणं असते का? काही म्हणायला लागले तुम्ही, नाचणं कुठं भक्ती असते का? आम्ही तर लग्नात नाचतो तर मग आम्हाला भक्ती म्हणता का तुम्ही? नाचणं ही जर भक्ती होत असेल तर मग लग्नात नाचल्यावर त्यालाही भक्ती म्हणावं लागेल ना। महाराज म्हणले लग्नातलं नाचणं वेगळं, लग्नातलं नाचलं हे मस्तीचं घ्या आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं घ्या। कीर्तनात नाचल्याच्या नंतर त्याला भक्ती म्हणता येईल, पण लग्नात नाचल्यानंतर त्याला मस्ती म्हणता येईल, ते नाचणं इथं कामाचं नाही। या धर्ममंडपामध्ये जो नाचत असेल ना तो निश्चितच भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचत असतो। महाराज या धर्ममंडपामध्ये नाचण्यावर आलं पाहिजे। तुकोबाराय म्हणतात मी या भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचायला लागलो। का नाचायला लागलो? लोक म्हणतील महाराज इथंच जर आता भाऊराव बाबांच्या कथेतून माध्यमातून आपण कथा श्रवण करीत आहात, सात संगत आहे का त्यांना? का सिंगल करायले? एकटेच आहेत। आमच्या जेथे जावे तिथे कपाळ सरीचे, आमचं इथं सिंगलच चालू आहे म्हणून आवाज बसतो। लोक म्हणतात महाराज कथा करायची, आपण का बजेट सांगितलं? ते म्हणतात नाही महाराज सिंगल करा, सिंगल टायमिंग असं सांगतात 11ला चालू करा महाराज आणि 5ला बंद करा। मग माणसं 3 का असे ना? तुम्ही फक्त हजर असले पाहिजे। ते आमचं त्यांचं आमचं सारखंच आहे। मग आता इथं संगीत जर कथा असेल तर संगीत कथा असल्याच्या नंतर काय होत असतं महाराज, एखादा त्या ऍक्टोपॅड मधून काहीतरी धून निघत असते, तबल्यावाल्याच्या हातातून काहीतरी निघत असतं, पॅडवाला काहीतरी वाजवत असतो आणि मग प्रत्येक माणसाला असं वाटतं असं उठलं पाहिजे आणि इथं नाचलं पाहिजे, उठून नाचावं अशी काहीतरी मनाची स्थिती होत असते, पण माणसाला नाचता येत नाही महाराज। का? लोक काय म्हणतील? असं जर नाचायला लोक काय म्हणतील एवढं एक वाक्य माणसाची अनेक स्वप्न ही अपूर्ण ठेवत असतं। लोक काय म्हणतील म्हणून सांगू का, लोक काय म्हणतील या एका वाक्याकडे जास्त लक्ष देत जाऊ नका। कारण चांगले माणसं चांगलं काम करत असताना प्रत्येक माणसाला इथं विरोध करणारे माणसं आहेत महाराज। चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधकी ठरलेले असतात। जास्त लोकांचा विचार करायचा नाही। लोक तुम्ही चांगलं करत असताना निंदा करणारच आहेत। निंदा से मत डरियो, निंदा से मत डरियो, निंदा है जल की धार, निंदा से मत डरियो, निंदा है जल की धार, निंदा से जो डरती मीरा तो कैसे होती भवसे पार। नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे काहीतरी। माणसाने वाजवलं की आपण बी वाजवा, काय त्याला असं समजायचं काहीतरी चांगलं म्हणलं असेल महाराज म्हणून वाजवायच्या। जर मीराबाईंनी लोकांच्या निंदेला घाबरल्या असत्या तर आज त्यांचं नाव, आज तागाय त्यांचं नाव कुठं राहिलं। म्हणून लोकांचा जास्त विचार करायचा नाही। लोक काय म्हणतील याचा जास्त विचार न करता आपल्या मनात आल्याच्या नंतर चांगलं जर कार्य करायचं असेल तर आपण मनसोक्त ते केलं पाहिजे। पहिली गोष्ट आहे लोक काय, दुसरी गोष्ट आहे प्रतिष्ठा आडवी येते ना।
नाचायचंय महाराज, पण प्रतिष्ठित माणसं आहेत आम्ही गावातले. किती प्रतिष्ठित आहेत? आमच्याकडे 10-20 एकर जमीन आहे. शहरात कुठेतरी बंगला आहे, एखादा मुलगा नोकरीला आहे, एवढी आमची प्रतिष्ठा आहे. एखादा मुलगा नोकरीला आहे, शहरात एखादा बंगला आहे, 10-20 एकर जमीन आहे, तर आपण स्वतःला प्रतिष्ठावान समजायला लागलो. महाराज, या कीर्तनामध्ये तुम्ही काहीच प्रतिष्ठित नाही. जगाचा मालक किती प्रतिष्ठित असेल? ज्यानं तुम्हाला हे सगळं दिलं. जेने ह्या जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्यानं तुम्हाला हे सगळं दिल्याच्या नंतर तो सुद्धा या कीर्तनात नाचलेला आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. कधी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन कधी पुढे देवनाचे पांडुरंग. इथं नाचला महाराज. जगाचा मालक सुद्धा या कीर्तनात नाचला. दुसरं प्रतिष्ठावान नाही का जगाचा मालक? जगाचा मालक प्रतिष्ठावान असून सुद्धा नाचला. इथं आज तागायत जरी पाहिलं ना, तर संप्रदायातली काही प्रतिष्ठावान माणसं नुसते नाचत नाही, तर पायामध्ये घुंगर बांधतात, गळ्यात विणा घेतात आणि गळ्यामध्ये विणा घेऊन महाद्वारामध्ये नाचत असतात महाराज. त्याच्यामध्ये नामदास कंपनी आहे, त्याच्यामध्ये चंद्रशेखर महाराज देगलूरकर, त्याच्यामध्ये औसेकर महाराज, ही सगळी मंडळी त्या महाद्वारामध्ये गळ्यामध्ये विणा घेऊन पायामध्ये घुंगर बांधून नाचत असतात महाराज. नाचतात. इथं नाचलंच पाहिजे. इथं नाचण्यासाठी जगप्रसिद्ध उदाहरण आहे संत मीराबाईच्या जीवनातलं. त्या मीराबाई तर राजाची कन्या होती. नाचूंगी 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 हर गुण गावत नाचूंगी नाचूंगी हर गुण गावत नाचूंगी नाचूंगी नाचूंगी, पण कसं हरिगुण गावत नाचूंगी. 90 लावत नाही बरं. हरिगुण गावत नाचूंगी. त्या मीराबाईंनी देवासाठी घेऊन जो गावगाव भोग ते जियला. त्यांची अशी परिस्थिती महाराज. गावातले लोक म्हणायचे आता मीरा वेडी झाली. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. राणा की राजधानी छोड़ी, लोक लाज सब तोड़ी. मैं तो ऐसी हुई भंवरिया, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध
नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. जगी. इथं नाचल्याच्या नंतर जगाचा मालक हा प्रसन्न होत असतो, म्हणून नाचणं ही भक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात, मी गायला लागलो, नाचायला लागलो, उड्या मारायला लागलो. आणि उड्या मारायला लागलो म्हटल्याच्या नंतर मग जगाच्या मालकानं प्रश्न केला, तुकाराम महाराज, तुमच्या अशा गाण्या नाचण्यामध्ये, तुमच्या अशा गाण्यानं नाचण्यानं तुम्हाला व्यवहाराच्या दृष्टीने काही लज्जा, भीती, शंका आहे का नाही तुमच्याकडे? आपण जे म्हणलं तेच जगाच्या मालकानं प्रश्न केला. अहो, तुम्हाला काही लज्जा असली पाहिजे, भीती असली पाहिजे, शंका असली पाहिजे, मान असला पाहिजे ना. तुम्ही असं कुठे बी नाचायला लागल्याच्या नंतर तुमचं मानाचं काही आहे का नाही तुमच्याकडे? तेव्हा तुकोबारायांनी देवाला निरसून सांगितलं, म्हणले, बघ देवा, आमच्या दृष्टीनं आम्ही शरीर रूपानं फक्त दिसत जरी असेल तरी आम्ही यांची वृत्ती ही याच्या पुढे गेलेली. गीता शास्त्र सांगतंय, समशत्रोच्या मित्रेचे तथा मान अपमानायो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता, पार्था जयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोन्ही सरिसा पाडू, जो खांदावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, दया करणे पुत्राशी तेची दासा आणि दाशी, या अवस्थेला पोहोचलेले संत मायबाप. तुकोबाराय म्हणले, मला याच्यात अडकवूच नको, मला लज्जा, भीती, शंका यांच्या कितीतरी पुढे गेलेली आमची वृत्ती, आम्हाला ह्याच्यात अडकवू नको. आणि मानाच्या बाबतीत जर बोलत असतील तर आम्ही मान ही जी भूमिका आहे, आमच्याच मुखातले काही प्रमाण आहेत. मानदंब चेष्टा हे तो शुकरांची विष्ठा, शुकर म्हणजे डुक्कर, त्या डुकराच्या विष्ठेप्रमाणे आम्हाला मान आहे. आम्ही मानाच्या भुकेले आहेत ना महाराज, आम्ही किती मानाचे भुकेलेले आहेत. आम्हाला असं वाटतं महाराज, यावर्षी माळ घातल्याच्या नंतर पुढच्या वर्षी कीर्तनकारानं आमचं नाव घेतलं पाहिजे, एवढा मानाचा आम्हाला अपेक्षा आहे. मानाची अपेक्षा आम्हाला किती आहे? तुकोबारायला मंबाजी गोसायानं काठीनं जरी मारलं तर तुकोबारायच्या वृत्तीत बदल होत नाही. आणि जगाने डोक्यावर जरी घेतलं तरी जगाचा काही त्याला थोडासा आनंद वाटत नाही. मान बढाई जबसे आई तबसे किस्मत फुटी, बाबा बाबा भजने लागे लगन रामसे तुटी. जेव्हापासून बाबा बाबा म्हणायला लागले ना, तेव्हापासून आम्हाला असं वाटतच नाही की कोणाचं दर्शन घ्यावं, असं वाटतं सगळ्यांनी यावं, आमचं दर्शन घ्यावं, इथपर्यंत आमची वृत्ती गेलेली. त्याच्यामुळे तुकोबारायामध्ये आपल्यामध्ये फरक आहे. तुकाराम महाराज म्हणले, लज्जा, भीती, शंका हे कोणतंच पद आमच्याकडे लागत नाही. मग जगाच्या मालकानं प्रश्न केला, तुकाराम महाराज, एवढं सगळं जर तुम्हाला वैष्णवाच्या संगतीत प्राप्त व्हायला लागलं तर का आलात आमच्याकडं? आम्हाला का सांगायला लागलं? तुम्ही दुसऱ्या पक्षाचा प्रचार आमच्या कार्यालयात येऊन का करताय? तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, देवा, हे सगळं जरी मला प्राप्त झालं असेल ना, तर प्राप्त झालेलं जे आनंद आहे तो टिकून ठेवणे तुझ्या हातात आहे. मला प्राप्त झाला हा योग आहे, पण त्याचा क्षेम होणे तुझ्या हातात आहे ना. म्हणजे तू सांभाळलं पाहिजे. कोणतीही कला अवगत होणं, प्रारब्धानं कोणती गोष्टी आमच्याकडे मिळवणं, ही प्रारब्धानं काही गोष्टी मिळत असतात बाबा. कीर्तन करणं ही कला आहे. पाठांतर केल्याच्या नंतर 2 तास तुमच्या पुढे मला काही बोलता येईल. कीर्तन करणं ही कला आहे. पण कीर्तन करणं जरी मला प्रारब्धानं मिळालं असेल तर मिळालेलं जे माझे काही प्रारब्ध आहे ते जशाच तसं टिकून ठेवणं हे त्याच्या हातात आहे ना. त्यानं सांभाळलं पाहिजे. गायन करणं ही कला आहे. तुम्हाला गॉड गिफ्ट दिले देवानं, आवाज दिलाय, गाण्याची कला दिली. पण जरी तुम्हाला ती मिळालेली असेल ना, तर ती जशाच ठेवणं, तशाच ठेवणं, जशाच तसं ठेवणं हे त्याच्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? बंगला आपल्याला बांधता येत असतो, पण बांधलेल्या बंगल्यामध्ये राहू द्यायचं का नाही राहू द्यायचं हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव. थोडा इको बोलताना कमी ठेवा. बंगला जरी तुम्ही बांधला असेल तर ज्या बंगल्यात तुम्ही राहता ना त्याच्यात ठेवायचं का त्याच्यातून काढून न्यायचं हे त्याच्या हातात आहे. मागच्या 1-2 वर्षापूर्वी कोरोना नावाचं संकट आलं होतं ना, त्या कोरोनामध्ये आपण विचार केला असेल तर कोट्यावधीची प्रॉपर्टी असणारे माणसं इथं होते. कोट्यावधीने अरबोपती इथं होते महाराज. पण अरबोपती माणसांचा 1 रुपया सुद्धा कामाला आला नाही. आणि जी शेतात काम करणारी माणसं होतं, ज्यांना 1 इंजेक्शन घेण्याची सुद्धा कॅपॅसिटी त्यांच्याकडे नाही, त्या अरबोपत्यांचा रुपया कामाला आलेला नाही. आणि जे शेतात दिवस रात्र मेहनत केली, कोरोनाच्या भीतीने शेतातच राहिले, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. ही ताकद जगाच्या मालकाची, ही ताकद त्याची आहे ना, त्याची ताकद आहे महाराज. त्यानं जर जवळ घेतलं, देव सखारे जरी आणि विश्व अवघे कृपा करी. देवानं जवळ केल्याच्या नंतर काय साध्य होणार नाही, काही साध्य होत असते. आणि त्यानं जर सांगितलं ना सोडून द्यायचं, तर तुम्ही काचाच्या बंगल्यात जरी राहिले तरी वाईट केल्याशिवाय, वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. ही देवाची कृपा आहे. एक वेळेस पांडुरंग शास्त्री आठवले विदेशात गेले, आणि पांडुरंग शास्त्री आठवले विदेशात गेल्याच्या नंतर त्यांना काही पाश्चिमात्य लोकांनी प्रश्न केला. म्हणजे शास्त्री
शास्त्रीजी, आपण देव मानणारी लोक आहात, देवाला मानणारी लोक असल्यामुळे भारतीय संस्कृती ही देवमान्य संस्कृती आहे, भाग्यवान लोक आहात तुम्ही. पण आम्हाला हे सांगा की तुमच्या देवाचं अस्तित्व जर पटवून द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला काय उपदेश कराल? तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी काही 3-4 ओळी त्यांच्या पुढे गायल्या. त्यांनी सांगितलं, बघा म्हणले मी तुमच्या समोर 2-4 ओळीमध्ये गाणार आहे आणि त्याच्यात जर तुम्हाला कळलं तर बघा. त्यांनी असं लिहिलंय, ओ रोज सकाळी तोच उठवितो, जे खावे ते अन्न पचवितो. रोज सकाळी तोच उठवितो, जे खावे ते अन्न पचवितो. थकुनी जाता तो सर्वाला, थकुनी जाता तो सर्वाला, करीतो शांती दान मानवा, घे प्रभूचे नाम मानवा, घे प्रभूचे नाम मानवा, घे प्रभूचे नाम. पांडुरंग शास्त्रींनी सांगितलं, रात्री झोपणं आपल्या हातात आहे, पण सकाळी कोणताही अलाराम न लावता सुद्धा ज्याला उठवायचं त्यालाच उठवतंय, ज्याला जाग्यावरून उठवायचं त्याला तसं झोपू देते. हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे. आपण जेवण करतो, त्या जेवणाला व्यवस्थित पचवून त्याच्यामधून शक्ती ऊर्जा निर्माण करणं हे सुद्धा त्याच्याच हातात आहे. आणि एकदा का दिवसभर काम करून देह थकला की त्या देहाला पुन्हा ऊर्जा रूपांतरित करणं हे ज्याच्या हातात आहे त्याचं नाव देव आहे. या 4 ओळीमध्ये पाश्चिमात्य लोकांनी जगाच्या मालकाचं अस्तित्व मान्य केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा हे सगळं सांभाळण्याची जबाबदारी तुझी असल्यामुळं तुझ्या पुढे सांगायला लागलो की आता तू सांभाळलं पाहिजे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे, गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. असा अभंगाचा शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे भावार्थ. विठ्ठला तुकोबाराय आणि जगाचा मालक या अभंगामध्ये बोलतायत. एवढं फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, जगाच्या मालकाचं तुकाराम महाराजांचं बोलणं चाललंय आणि बोलणं चाललंय म्हणजे ह्यांच्यामध्ये कोणती क्रिया चालली ही आपल्याला काही सध्या सांगता येणार नाही. 2 माणसं बोलतायत म्हणजे ती माणसं बोलत असताना कधी वादही करू शकतात, कधी विवादही करू शकतात आणि कधी संवादही करू शकतात. वाद करण्याचं प्रामुख्यानं जर पाहिलं, वादाची जर व्याख्याच करायची झाली, असा बसलेल्यापैकी एकही माणूस नाही की ज्याला वादाची व्याख्या करता येणार नाही. प्रत्येकाला वाद हा शब्द डोक्यात आला किंवा ऐकण्यात आला तर त्याच्या लक्षात येऊन जातं वाद म्हणजे भांडण. बरोबर आहे की नाही? वादाची व्याख्या करण्याचं काही एवढं काही असं विशेष कार्य आहे का? तुम्हाला वाद म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात येणार वाद म्हणजे भांडण. बरोबर आहे ना? मग ते कशाच्याही बाबतीत भांडण होत असते ना, गावकीच्या बाबतीत होऊ द्या, भावकीच्या बाबतीत होऊ द्या, भावाभावात होऊ द्या, जावाजावात होऊ द्या, गावागावात होऊ द्या, कोणामध्ये ना ते भांडण होतच असतं महाराज. एखादं गाव लयच चांगलं असेल तर त्या गावात भांडणं होत नसतील, पण काही ना काही कारणावरून भांडणं तर होतात ना. वाद म्हणजे भांडण एवढंच फक्त त्याच्यामधून घ्यायचं, बाकी दुसरं काही वादाचा लय मोठा अर्थ घ्यायचा नाही. वाद करत असता का तुम्ही? वाद होतो का तुमच्या? भांडणं होतात का? होतात म्हणाव कधी कधी महाराज. बरं लयच गाव चांगला असतील, माणसं नसतील करत, बाया तर करत असतील. बाया तुम्ही भांडणं करत असता? नाहीत करत. वाद बाया बी चांगले आहेत, पण तुम्ही तुमच्यात भांडणं नसाल जरी करत तरी तुम्हाला एक ठरलेलं गिरायक की त्याच्यासोबत भांडल्याशिवाय राहतच नाहीत. तुम्हाला भांडायला दुसरं गिरायक आहे कोणतं? हेच गिरायक आहे महाराज. बरं या बिचारायची गलती असो नाही तर नसो, तुम्ही भांडायला मागं पुढं पाहता का तुम्ही याच्यासोबत? म्हणजे एवढ्या सज्जन आहेत का तुम्ही? आता त्याचा अनुभव मला आहे ना. मग तब्येत होईना काऊन होईना त्याचं मेन कारण आहे ते. हलके हातांदा 1000 रुपये घरी नेऊन देतो तरी भांडती.
भांडणं करणं हे बायाचा एक मेन उद्देश आहे महाराज. मग त्या बिचाऱ्याची गलती असो नाही तर नसो, आणि भांडायला लय मोठं कारणही लागत नाही महाराज, लय असं विशेष कारण लागत नाही. त्या बिचाऱ्याला फक्त वाटावं की भांडायचं, त्या कशाही माध्यमातून भांडत राहतात महाराज. काही बायात अशा असतात महाराज, त्याला वाटतच नाही चेहऱ्यात नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे, त्याला जरसा आनंदी दिसला की काहीतरी कुरापत काढतात महाराज, 10 वर्षाच्या आधीचही काढतात. पण भांडण्यासाठी कारणही लागत नाही, काहीच लागत नाही. आता लग्नाचा सीझन चालू आहे आणि आवाज चांगला असल्यामुळे गावातले लोक म्हणतात, महाराज तुम्ही ते आमच्या गाव आमची ही तारीख काढलेली आहे, आणि तारीख काढल्यामुळे तुम्ही काय करा, गावातच थांबावर का त्या दिवशी कीर्तन बुडून, कीर्तन बुडून गावातच थांबा. अरे तसं कसं जमल, मला जावंच लागेल ना. मग ते कधी मध्ये असलो घरी मी तर मी ते मंगलाष्टका वगैरे म्हणत असतो. एका लग्नात महाराज ते कोणीच देवबापा बी नव्हते. मग देवबापा नसल्यामुळे मलाच ते लग्नातले सगळ्याच विधी मला माझ्याकडे आला. मंगलाष्टकाही म्हणायचं आणि ते बसवायचं आपलं ते काहीतरी असतं ना, मी सगळं करायच्या मागं लागलो. मग ते मला बसवता ते नवरदेव डावीकून काय बसवायचा, उजवीकून बसवायचा. नवरदेव डावीकून बसवला गेला, नवरी उजवीकून बसवण्यात आली. त्यानं जास्त लग्न पाहिले होते नवरदेवानं. 9-10 वर्षापासून कोण्याही पोरासोबत हिंडू लागला करवला म्हणून, त्याला सगळं माहित होतं. ते म्हणलं महाराज चुकलं तुमचं. म्हणलं काय झालं, अहो म्हणे मला नवरदेव उजवीकून असतो, नवरी डावीकून असते, तुम्ही मला डावीकून बसवलं, नवरी उजवीकून बसवली. म्हणलं कुणी कुण बस, घरी गेल्यावर तुझ्या डोक्यावरच बसणार. काय नाही म्हणलं, कुणी कुण बसवलं तर सारखंच आहे त्याचा अनुभव. मला काय लय मोठं सांगू नको. एक पोरगी नांदायला निघाली, साडे झाले, त्यांच्या हातात हात देऊ नका द्यायचं, बाकी अजून. एक पोरगी नांदायला निघाल्याच्या नंतर ती रडायला लागली महाराज. रडत होती, लहान भावाला म्हणलं बाबा एकटी ताईच रडायला लागली म्हणे, दाजी तर रडत ना. ते बाबा म्हणले हे पाय, ही फक्त गाडीत बसोस तरच रडणार आहे, बाकी मग स्मशानभूमीपर्यंत दाजीच रडणार आहे. दाजीच रडायचं काम आहे म्हणे, फक्त ताई फक्त गाडीत बसोस तर आपल्या देखता रडायला लागली. या बायाचं असं असतं महाराज, भांडण्यासाठी कारण लागत नाहीत. बरं कारण लागल्याच्या नंतर त्यांना असं वाटतच नाही नवरा आनंदी राहा म्हणून. एका बाईला कॅन्सर झाला बघा. आता कॅन्सर झाला, काही दिवसानंतर ती जाणार आहे, आणि जाणार आहे अशा अवस्थेमध्ये तिलाही माहित झालं की आपण जाणार आहे. मग तिनं काय केलं माहितीये, तिनं एक काम केलं की तिला असं वाटलं आपण असं बी जाणार आहे, आपण गेल्याच्या नंतर 1-2 महिन्यात हे दुसरी बायको करणार. वा काय इमानदार माणसं आहेत ते, लगेच म्हणतात करणारे करणारच महाराज. मग इरिका राहणार आहे का, ते त्याच्यासाठी नाही, पण बिचारा लेकरा बाळाच्या भाकरीसाठी करणार आहे, दुसरं करणार कशाले. मग ते म्हणे दुसरी बायको तर हा करणारच म्हणे. आणि दुसरी बायको केल्याच्या नंतर मग ही माझ्यासारखी भांडल का नाही, म्हणून तिला असं वाटलं की ती पण भांडली पाहिजे. म्हणून हिनं एक प्लॅन आखला. काय केलं, 1-2 महिन्यात मी जाणार आहे ना म्हणे, म्हणून एक पेंटर बनवून आणला घरी. लक्ष देऊन ऐकलं तर कळलं. पेंटर घरी बनवून आणला. पेंटर घरी बनवून आणल्याच्या नंतर अशी खुर्चीवर बसली, म्हणले माझं चित्र काढ. तो म्हणला कशाला, तू काढ म्हणले, फक्त काय पैसे घ्यायचे घे. चित्र काढायला लावलं, आणि चित्र काढायला लावल्याच्या नंतर त्यानं पूर्ण चित्र काढलं, हुबेहूब त्या बाईसारखं चित्र आलं. म्हणजे आता एक काम कर, या चित्रामध्ये माझ्या गळ्यात नेकलेस काढ. ते म्हणे पण तुमच्या गळ्यात नेकलेस नाही ना, तू काढ ना, तुला काय करायचं. नेकलेस काढायला लावला, नेकलेस काढला. नेकलेस काढल्याच्या नंतर पैसे घेताना त्या पेंटरनं विचारलं, म्हणे बाई तुमचं चित्र मी काढलं, चित्र काढल्याच्या नंतर तुम्ही मला एक्स्ट्रा पैसे देऊन नेकलेस काढायला लावला, पण तुमच्या गळ्यात नेकलेस नसताना तुम्ही नेकलेस का बरं काढायला लावला. ती म्हणे बघ 2 महिन्यानं 3 महिन्यानं मी आता वर जाणार आहे, म्हणजे मी मरणार आहे. मी मेल्याच्या नंतर माझे दागिने, माझ्या साड्या, माझं सर्व जे काय आहे ते माझ्या दुसऱ्या सवतीला म्हणजे माझा नवरा तिला देऊन टाकणार आहे. म्हणजे हो, मग सगळं दिल्याच्या नंतर मग ती सगळं पाहिल्याच्या नंतर ती या फोटोकडे पाहिल. फोटोकडे पाहिल्याच्या नंतर माझ्या सर्व दागिन्यामध्ये तिला नेकलेस दिसणार नाही. नेकलेस दिसला नाही की मग ती माझ्या नवऱ्याला भांडण करू. म्हणजे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, म्हणजे एवढे कारण असतात. विनोदाचा भाग सोडून द्या. वाद म्हटल्याच्या नंतर जर आपण वेदांत शास्त्राला विचारलं वाद म्हणायचं कशाला, तर तत्वज्ञान सांगते वादे वादे जायते तत्वबोध. ज्या ठिकाणी तत्वाचं आदान प्रदान केलं जातं त्याला खऱ्या अर्थानं वाद म्हणत असतात. की वादाची जर अभंगाच्या माध्यमातूनच जर आपल्याला व्याख्या करायची झाली तर तुकोबाराय सांगतात, करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, 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 तुमच्या सुखाचा संवाद. सुखाचा संवाद
तुमच्या सुखाचा संवाद आम्ही वाद करू, पण त्याच्यामध्ये तुमच्या सुख दुःखाचा संवाद त्या ठिकाणी करू. तुकोबारायांचं प्रमाण आहे. वाद कशाला म्हणायचं कळलं, जिथं तत्वाचं आदान प्रदान केलं जाते त्याला वाद म्हणत असतात. आता विवाद कशाला म्हणायचं, दोन व्यक्ती एका ठिकाणी बसून एकाच विषयाच्या संबंधानं चाललेली विरुद्ध चर्चा त्याला खऱ्या अर्थाने विवाद असं म्हणत असतात. तुकोबारायांचा आणि जगाचा सर्वांचा विवाद झाला महाराज. कसा विवाद झाला, तुकोबारायांनी एक वेळेस असं टोपल्यामध्ये देव घेतले आणि देव घेतल्याच्या नंतर पूर्ण गरड करंजी गावामध्ये फिरायला लागले. पूर्ण करंजी गावात फिरायला लागले, प्रत्येकाच्या दारात जायला लागले आणि प्रत्येकाच्या दारात गेल्याच्या नंतर सांगायला लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कुणी, देव घ्या कोणी, 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 तुकोबाराय म्हणले देव घ्या आणि लोक म्हणले देव नको. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसणे. त्याच्या उलट लोकांनी काही उत्तर दिलं, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले जागे. म्हणले साठवायलाच जागा नाही, म्हणले एवढे आमच्याकडे इथे पसारा पडलेला आहे, आम्हाला देव नको. म्हणजे तुकोबाराय म्हणतात देव घ्या आणि लोक म्हणतात देव नको. ही जी काही विरुद्ध चर्चा आहे त्यालाच विवाद असं म्हणत असतात. म्हणजे तुकोबारांचा आणि जगाच्या मालकाचा विवाद सुद्धा या ठिकाणी नाहीये. मग आता संवाद कशाला म्हणायचं, संवाद त्याला म्हणायचं दोन व्यक्ती एकाच ठिकाणी बसून एकाच विषयाच्या संबंधानं चाललेली सुचर्चा, त्याला संवाद असं म्हणत असतात. संवादाची व्याख्या केली, दोन माणसं एकमेकाच्या समोर बसले पाहिजे आणि दोघांचं बोलणं चाललं पाहिजे, त्याला संवाद म्हणत असतात. पण जर अभंग डोळ्यापुढे तुम्ही आणला तर अभंग पुढे आणल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की महाराज हे अभंगातली भाषा तर आम्हाला असं सांगते हो की एकटे तुकाराम महाराजच बोलताना दिसायला लागले. देवाचं बोलणं असं कुठं लिहिलेलंच नाही. तुम्ही डोळ्यापुढे अभंग आणा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराबिला मान, नकळे साधन या परते तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे. हे सगळा अभंग पाहिला, सगळा अभंग पाहिल्याच्या नंतर एकटे तुकाराम महाराजच बोलताना दिसतात. मग तुकाराम महाराज जर एकटे बोलताना दिसत असतील, जगाच्या मालकाचं कुठं बोलणंच इथं नसेल, तर मग कसं म्हणायचं की जगाच्या मालकाचं बोलणं नसल्याच्या नंतर याला संवाद कसं म्हणायचं. कीर्तनकाराकडे दोन्ही भाषा असल्या पाहिजे महाराज. लोकांना तिथपर्यंत नेलंही पाहिजे आणि पुन्हा त्याच्यातून वापस आणलंही पाहिजे, त्याला कीर्तनकार म्हणत जाऊ. म्हणजे गोंधळात टाकून पुन्हा त्यांना काहीतरी व्यवस्थित त्याच्यातून मार्ग काढून देणं, त्याला कीर्तनकार म्हणत जाऊ. मग म्हणले महाराज तुम्ही सांगितलं याच्यामध्ये संवाद आहे, जगाच्या मालकाचं काही बोलणं नाहीये, मग कसं काय. मानसशास्त्राने त्याला मुकसंमती न्याय सांगितलेलं आहे. काय होत असतं, एखाद्या वेळेस माणसाला माणूस न बघितल्याच्या नंतर सुद्धा त्या माणसाच्या चेहऱ्यावरून हावभाव कळत असतात. किंवा आम्हाला शास्त्राने काही प्रमाण सांगितले, त्याच्यामध्ये शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, उपमेय प्रमाण, अनुमान प्रमाण, 6 प्रकारचे प्रमाण त्याला सांगितले. 6 प्रकारच्या प्रमाणापैकी अनुमान प्रमाण नावाचं एक प्रमाण आहे. त्या अनुमान नावाचं प्रमाण काय असतं, एखादी वस्तू पाहिल्याच्या नंतर एखाद्या दुसऱ्या गोष्टीची केलेली आपण कल्पना असते. इथं जर टाळ वाजायला लागले तर तुम्ही काय अनुमान करणार, बसलेली घरची माणसं. ज्या अर्थी मंदिरावर टाळ वाजायला लागले त्या अर्थी त्या मंदिरावर काय असलं पाहिजे, कीर्तन
कीर्तन असलं पाहिजे, भजन असलं पाहिजे, बरोबर आहे ना. एखाद्या ठिकाणी लांबवर तुम्हाला जर धूर दिसायला लागला तर तुम्ही काय अनुमान करणार, ज्या अर्थी तिकडं धूर दिसायला लागला त्या अर्थी तिथं काय असलं पाहिजे हो, अग्नी प्रज्वलित झालेला असला पाहिजे. यत्र यत्र धुमाहा तत्र वह्निः, तिथं अग्नी असला पाहिजे. याच्यापेक्षा सोपं करून सांगू, एखादा माणूस जर आपल्याला फोनवर बोलताना दिसला, फोनवर माणूस बोलतो हे पाहिल्याच्या नंतर तुमच्या काय लक्षात येईल, ज्या अर्थी हा माणूस फोनवर बोलायला लागला त्या अर्थी त्याला तिकडून सुद्धा कोणीतरी फोनवर बोलत असावा, हे तुम्ही काय केलं, अनुमान केलं ना. तुम्हाला हा माणूस बोलताना दिसतोय, तिकडचा माणूस दिसतोय का बोलताना, नाही, तरी तुम्ही काय अनुमान काढलं, तिकडून कोणीतरी बोलत असावा, हे अनुमान झालं का नाही तुमचं, बरोबर आहे का नाही. हल्ली आता तिकडून न बोलत असला तरी सुद्धा इकडून फोनवर बोलणारे भरपूर आहेत. येते का तुमच्या लक्षात, तिकडून कोणीच बोलत नसते महाराज, तरी इकडून बोलणारे भरपूर आहेत. खिशातला मोबाईल काढून म्हणजे उगा कोणावर तरी शायनिंग मारायचे म्हणून, असं काहीतरी वजन टाकायचं म्हणून बोलणारे भरपूर आहेत. काही काही महाभक्त महाराज असे असतात, लय मोठमोठ्याला गप्पा फोनवर करत असतात. मग आपण हळूच फोन घ्यायचा आणि त्याच्या नंबर डायल करायचा, त्याच्या कानालाच रिंग वाजते. तर तुमच्याकडे अशी काही मंडळी नाही का मंडळी अशी. अहो आमच्याकडे घडलेलं उदाहरण आहे, आमच्या गावचं एक पोरगी पाहायला गेलं, पहिलंच कोणी त्याला नेईन, आणि सध्या हे दुःख सगळ्याच पोरायला आहे. ज्याचं झालं त्याचं झालं. तुमच्यातले किती जण झालेले बंदीच राहिले का, वा, तुम्ही झाले का, तुमचा चेहरा सांगतो तुम्ही झालेले आहेत म्हणून. हे पा यायचा चेहरा पा असा टवटवीत आहे, तुमचा मग चेहरा पा कायचा तरी आनंद, म्हणजे आनंदच नाही आपल्या चेहऱ्यावर. आनंद त्याच दिवशी घेतला आपण ज्या दिवशी आपलं लग्न झालं, बस त्याच्या पुढे आपल्या चेहऱ्यावर आनंद. हे पा चेहरे कसे आहेत महाराज, न का होईना लग्न पण आनंदीत आहेत बिचारे, काही टेन्शन नाही. मस्त रहे मस्ती में आग लग जाए बस्ती में, कचू लेना ना देना. झालं तर ठीक, नाही झालं तर लय मोठं टेन्शन घेऊ नका. महादेवाचं मंदिर प्रत्येक गावात अलग निरंजन करता, मग झालं तर झालं, आहे का नाही. बरं सध्या बिचारे लय त्रस्त येतो. सांगू तुम्हाला, पोरी नाही हे जगाने असा पोरायना असा दणका उठवला, लग्नच होईना. सांगू अहो, पोरी नाही हे फक्त म्हणण्यापुरती वाक्य, मी सांगतो तसं करा. तुमचं लग्न नाही झालं तर माझ्याकडे या. प्रत्येक मुलीच्या बापाची अपेक्षा आहे महाराज, आपली मुलगी देत असताना आपण फक्त ती मुलगी कोणाला दिली पाहिजे, त्याच्याकडे 2-4 एकर जमीन कमी असू द्या, लोक स्वीकारायला तयार आहेत. पण प्रत्येक मुलीच्या बापाची अपेक्षा आहे की आपली मुलगी ज्या घरात द्यायची त्या घरातले माणसं आणि तो मुलगा निर्व्यसनी असला. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला आणि निर्व्यसनी जीवन जगा. नाही जर 6 महिन्यात तुमचं लग्न झालं ना, तर मी इथून कीर्तन करायचं बंद करून टाकेन. आता हे आमचे गायक महाराज मंडळी, आमचं श्रीनाथचं लग्न 100% होणार लवकर. फक्त सध्या आता म्हणजे ते 100% लवकर होणार. कारण आहे प्रत्येक माणसाला वाटतं ना टेन्शन आहे का, बघा बरं, रोज आम्हाला एवढा मोठा हार आहे, काही काहीच्या लग्नात बी हार नसतो असं. म्हणजे मी तेव्हा माझ्या लग्नात, खरंच मी माझ्या लग्नाच्या वेळेस मी कीर्तन करत नव्हतो, माझ्या बी लग्नात एवढा हार नव्हता बाबा. रोज एवढा आले हार आहेत, रोज बसायला गाडी, त्याच्यानंतर VIP बंगले, रोज काय, रोज एका गावचं पाणी पितो आम्ही. का, ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे. लोक तुम्ही मानता, अहो जवळला जे मानत नाही तो मान आम्हाला रोज आहे मान. हे आमचा मान नाही, तो आमच्यावर ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे. आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घेतो म्हणून तो मान आम्हाला प्राप्त होतो. बस ह्याच्यापेक्षा मोठं काय करतो आम्ही, काहीच नाही करत. आम्ही फक्त तुमच्या पुढे 2 तास उभं राहून बोलतो, तुम्ही बसून ऐकता. याच्यापेक्षा मोठं आहे काय. बरं प्रत्येक माणसाला वाटतं का नाही, पोरांना वाटतं का नाही, महाराज लोकांची लय आईस आहे, वाटतं का नाही तुम्हाला वाटतं का नाही की बाई लय आईस करतात हे महाराज लोक, याचे धोतरं याच्या कपडे याच्या गाड्या हे सगळे चांगले. तर मग तुम्हाला एवढं वाटतं तुम्ही आमच्या पार्टीत या ना, हा या पार्टीत या आणि इथला आनंद घ्या. आणि इथला काय आनंद आहे हे इथं उभं राहिल्याशिवाय कळणार नाही. मी 3 तास कथा करून गावाकडे येऊन लग्न लावून पुन्हा इथं तुमच्या समोर उभा आहे आणि कोणत्याच चेहऱ्यावर टेन्शन नाही. हा गाडीत बसल्याच्या नंतर थकवाईल तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही आता जरी 3 तास पुन्हा कीर्तन करायचं म्हणलं तरी फ्रेश. पुण्यापर्यंत जातो आम्ही प्रवास करत करत महाराज, आणि पुण्यापर्यंत प्रवास करत सुद्धा जाऊन तिथं फ्रेश उभं राहून कीर्तन करतो. तुम्हीच जर पुण्याला प्रवास करत गेले ना तर त्या पाहुण्याला म्हणसाल बाबा काहीच नका, खायला बी देऊ नका आणि पियाला बी नका, फक्त झोपायला जागा द्या. आम्ही तर 2 तास फ्रेश कीर्तन करतो. का, ही ऊर्जा, ही ताकद ज्ञानोबा तुकोबारायांच्या नामातली ताकद आहे. विठ्ठला पोरग
गेलं महाराज लग्नासाठी, मुलगी बघायला गेलं. आमच्या गावातलं पोरग ते शायनिंग मारणारं पोरग, आणि लग्न मुलगी बघायला गेल्याच्या नंतर त्या गावात गेलं, त्या घरी गेलं, आणि ती मुलगी चहा घेऊन आली, आणि यानं उगच आपलं काहीतरी मोठेपणा गाजवावा, तिला काही त्याच्यावर काहीतरी इम्प्रेशन टाकावं त्या पाहुण्यावर, म्हणून खिशातला मोबाईल घेतला, कानाला लावला, आणि कानाला लावल्याच्या नंतर 15 ते 20 मिनिटं बोलायला लागलं. 20 मिनिटं फोनवर बोलायला लागलं, मोठ्या मोठ्या गप्पा करायला लागलं. अशा गप्पा ऐकल्याच्या नंतर पोरगी थोडीशी हुशार होती महाराज, ग्रॅज्युएट झालेली मुलगी होती. तिनं चहा वगैरे दिला, हे जायला निघाले, आणि जायला निघाल्याच्या नंतर मग तिनं प्रश्न केला, का म्हणले तुम्ही पाहायला मला आले आणि 20 मिनिटं फोनवरच बोलत राहिले म्हणे, पण काही तुम्हाला काही असं आल्याच्या नंतर काही इथं बसू वाटलं, कोणाशी चर्चा करू वाटली असं वाटलं नाही का? तो म्हणला माझं अत्यंत महत्वाचा काम असल्यामुळे माझ्या मित्राशी माझी चर्चा चालू होती. म्हणले बरं ठीक आहे, तुम्ही चर्चा करत होते त्याच्याबद्दलही माझं दुमत नाही, पण माझ्या एक लक्षात आलं नाही. म्हणले काय? मी जन्म झाला माझा तेव्हापासून तर आजपर्यंत आमच्या गावात कोणत्याच कार्डाला रेंज नाही, आणि हे कळाय बी रेंज लागते बरं. हे 5G रेंजचं काम आहे, हे 5G रेंजचं काम आहे. इथं 2G चालू असून चालत नाही महाराज, 2G वर धकणार नाही इथं. ती बाई म्हणली, ती पोरगी म्हणली, आमच्या गावात माळदावर वर माडीवर गेल्याशिवाय कोणताच फोन लागत नाही, तुमला घरात कसं काय लागला? हा म्हणजे कुठंतरी माणसानं फोनचा वापर हा काहीतरी केला पाहिजे. काही काही माणसं महाराज त्याचे स्टेटस पाहिल्यानंतर असं वाटतं आता फक्त मी सुधारायचं राहिलो, असं जग सगळं जग स्टेटस सगळे देवाचे, काम सगळे काही स्टेटस असतात महाराज, असे स्टेटस ठेवतात. अरे स्टेटस ठेवण्यासाठी महाराज 1 सेकंदाचा वेळ लागत असतो, पण स्टेटस तयार करण्यासाठी अख्खं आयुष्य झगडावं लागत असतं. ते स्टेटस कोणाचंही स्टेटस ठेवायचं, कोणाचाही फोटो काढायचा आणि फोटो काढून आपल्या स्टेटसला ठेवायचा. कोणा लग्न समारंभात गेलं, खासदार आमदार भेटला की त्याच्यासंग उगाच फोटो काढायचा, आणि फोटो काढल्याच्या नंतर आपल्या स्टेटसला 24 तासासाठी ठेवायचा, आणि खाली लिहायचं खासदार साहेबांसोबत एका महत्वाच्या विषयावर चर्चा करत असतानाचा एक क्षण. काहीच नाही, खासदार साहेब म्हणजे बाजूला सरक. खासदार साहेब तुझ्या संग कशाला फोटो काढायला रिकामे? त्या खासदारांना कधीतरी म्हणू दे ना, हे आमचा कार्यकर्ता आहे म्हणून, कशाला उघड डोकं लावतो? काही स्टेटसला टाकत जाऊ नका महाराज. आणि तुम्ही कोणासोबत फोटो काढला महाराज, तुम्ही कोणाही सोबत फोटो काढला आणि फोटो काढून तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? काहीच नाही ना महाराज, काहीच प्राप्त होणार नाही. ज्यावेळेस तुमच्यावर एखादी घटना येणार आहे, एखादा प्रसंग येणार आहे, त्यावेळेस तुमचं तुम्हालाच निस्तरावं लागणार नाही. उगा आमदार खासदाराच्या राजकारणाच्या नांदी लागून तुमचं आयुष्य बर्बाद करू नका. आपण आपलं आयुष्य जगत असताना असं जगलं पाहिजे, असं जगलं पाहिजे महाराज, की आपली गरज दुसऱ्याला पडली पाहिजे, आपण दुसऱ्याच्या सावलीखाली राहिले नाही पाहिजे. कारण एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नसतं, झाडाखाली झाड वाढत नसते, झाडाखाली झाडाला वाढण्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागत असते. तीच उन्हात उभं राहण्याची कॅपॅसिटी तुमच्यात ठेवा. विठ्ठला अनुमान नावाचं प्रमाण आहे. ज्या अर्थी आणि त्या अर्थी हे 2 शब्द ज्या वाक्यामध्ये येत असतात त्याला अनुमान प्रमाण असं म्हणत असतात. ज्या अर्थी तुकाराम महाराज देवांशी बोलताना दिसतायत त्या अर्थी जगाचा मालक सुद्धा बोलत असावा, हा त्याच्यातला भाव आहे. तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे. कधी संवाद झाला? तुकोबाराय वारीला जायचे, वारीला जात असताना तुकोबारांची घरची परंपरा आहे नेहमी वारीला जायचंय, वारीला गेलं पाहिजे बरं का. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तस्य भूषणम दानम, हाताचं भूषण दान करण्यामध्ये, आणि दान केलं पाहिजे. का दान केलं पाहिजे? एका मिनिटामध्ये सांगतो महाराज दान का केलं पाहिजे. आपण जर या गावचा गरडकरंजीचा एखादा नवयुवक अमेरिकेला गेला, अमेरिकेला म्हणा विदेशात गेला म्हणा, विदेशी एखाद्या देशात गेला, तर देशात गेल्याच्या नंतर आपल्याकडे जी करन्सी आहे, करन्सी नाम म्हणजे पैसा आहे, ती करन्सी आपल्याला अमेरिकेत गेल्याच्या नंतर चालू शकते का? आपल्याकडे 100ची नोट, आपल्याकडची 200ची नोट, आपल्याकडची 500ची नोट, आपल्याकडची 2000ची नोट, ह्या ज्या नोटा जर तुम्ही असे बंडल घेऊन जरी त्या अमेरिकेत गेले आणि 2000ची नोट काढून जरी एखाद्या चहावाल्याला दिली आणि विचारलं चहा द्या, तो 2000च्या नोटाकडे पाहिल तरी का? नाही पाहणार. तो म्हणाल ही चालत नाही आमच्याकडे. मग काय करावं लागेल? ती जी 2000ची नोट आहे ती कन्व्हर्ट करावं लागेल. कशामध्ये? तिथं जे चलन चालतंय त्या चलनामध्ये ती कन्व्हर्ट करावं लागेल. तसंच इथं आहे महाराज. आपण ज्या गावाला जाणार आहे ना, ते अंतिम आपलं गाव आहे. त्या अंतिम गावाला जाण्यासाठी तिथं तुमच्याकडची सत्ता, संपत्ती, श्रीमंती चालत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता
संपदा सोही सगळं तिथं काही कामाला पडणार नाही. मग तिथं काय कामी पडेल? तुम्ही जे काही पुण्य केलेलं आहे ते पुण्यच तुम्हाला फक्त तिथं घेऊन जात आहे. मग ते पुण्य कशानं होतंय? पुण्य होण्याचं ठिकाण म्हणजे इथं काहीतरी आपण दान केलं पाहिजे. इथं जर तुम्ही दान केलं, तुमचं पैशामध्ये केलेलं दान आहे ते पुण्यामध्ये रूपांतरित होत असते. आणि इथं पुण्य संपादन केल्याच्या नंतर ते तुम्हाला सोबत घेऊन जाता येत असते. म्हणून इथं पुण्यच करण्यासाठी दान केलं पाहिजे. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एके ठाया, तेथे जाण धनंजय होती माझी. ज्ञानोबा फुकट थोडी म्हणतात. ज्याच्याकडे श्रीमंती आहे ते श्रीमंती असून चालत नाही. त्याच्या हातामध्ये दान सुद्धा असलं पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घेतले पाहिजे म्हणजे हाताचा गुण घेतला पाहिजे. हात कापून नाही घेतले पाहिजे, पण दान केलं पाहिजे. हाताचं भूषण दान करण्यामध्ये, तसंच पायाचं भूषण तीर्थयात्रा करण्यामध्ये. पायी तीर्थयात्रा, मुखी राम, पायानं तीर्थयात्रा घडली पाहिजे. पण तीर्थयात्रा करत असताना, तीर्थयात्रा गेल्यावर आपल्या अंतःकरणात काहीतरी वृत्तीत बदल होत असेल तर तीर्थयात्रेला फल आहे. नाही तर मग तीर्थयात्रेला गेले, कहा गए तो कहीं नहीं, क्या लाए तो कुछ नहीं, असं नसली पाहिजे तीर्थयात्रा. तीर्थाला गेल्याच्या नंतर माणसं म्हणतात पुनीत होत असतेच. नाही, जी नकळत केलेली जी पाप असतात त्यालाच फक्त शांत करण्याचं काम तीर्थ करत असते. जे ठरवून केलेले पाप असतात त्याचं क्षालन कुठंच होत नसते महाराज. ठरवून केलेल्या पापाचं अजिबात नाही. माणसाचे पाप, नकळत झालेले पाप, पहिलं म्हणजे नामस्मरण आणि दुसरं म्हणजे तीर्थस्नान. तीर्थस्नान आणि नामस्मरण. यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यकम कलो केशव कीर्तनात. नामस्मरण भक्तीनं नकळत झालेल्या पापाचं क्षालन होत असते आणि तीर्थाचं स्नान केल्याच्या नंतर नकळत झालेल्या पापाचं क्षालन होत असते. म्हणून आता प्रयागराजला महाकुंभ झाला. 144 वर्षानंतर आलेला तो योग होता महाराज. त्या प्रयागराजला झालेला महाकुंभासाठी एवढे लोक गेले, एवढे लोक गेले. याच्यावरून लक्षात घ्यायचं की त्या लोकांच्या मध्ये काय धारणा होते किंवा आपण केलेले पाप तिथं गेले पाहिजे. अजिबात नाही. त्या महाकुंभामध्ये पाप तेच कमी होत असतात तुमच्याच्यानं नकळत घडलेले. गाडी चालवत असताना एखादं मांजर काहीतरी आडवं आलं आणि ते गाडीच्या खाली गेलं, तुम्ही हाताने केलं नाही, ते गेलं हाताने घडल्या गेलं, त्याचं पाप लागलं. पण तसं पाप माणसाचं नष्ट होत असते. तुम्ही ठरवून एखादा बोकड कापला आणि त्याचं पाप शालन होण्यासाठी महाकुंभाला गेले, कसं काय जमल? अजिबात नाही. अहो, साक्षात गंगेचे पुत्र आहेत भीष्माचार्य. तुम्ही कथा ऐकली असेल. गंगेचे पुत्र आहेत भीष्माचार्य. त्या भीष्माचार्यांना सुद्धा कर्म वाईट केल्यामुळं किंवा त्यांच्या हातून कर्म चांगलं न घडल्यामुळं त्यांना सुद्धा 6 महिने बाणाच्या शय्येवर शरपंजरी पडावं लागलं. तुम्ही आम्ही काय? महाकुंभ सुंदर झाला महाराज. 144 वर्षानंतर तो योग आला होता. प्रथम यज्ञ भूखंड दरा पे, प्रथम यज्ञ भूखंड दरा पे, आर्य का आगाज है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. प्रथम यज्ञ भूखंड दरा पे, प्रथम यज्ञ भूखंड दरा पे, आर्य की आगाज है पावन संगम की धरती, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है, ये प्रयागराज है. तीर्थ फक्त माणसाच्या शरीराला धुत असते महाराज. तीर्थानं फक्त शरीर धुतल्या जात असते. मन ज्या स्वच्छ होईल त्या दिवशी कोणत्याच तीर्थाला जायची गरज नाही. सुंदर भावगीत आपण कधीतरी ऐकलं पाहिजे. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा,
कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। तीर्थाला जाऊन जर फक्त शरीरच धुवून आला असेल तर मन कधी धुणार आहे? मन सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे. काही माणसाला विचारल्याच्या नंतर माणसं म्हणतात आमच्या 35 वाऱ्या झाल्या महाराज. म्हणलं 35 वाऱ्या झाल्यानं काही बदल? म्हणले अजिबात नाही, जशाच तसेच. काय कामाच्या आहेत त्या वाऱ्या? काही बाया म्हणतात महाराज त्या ह्याच्यात बदल पडा म्हणून जुलमत दिंडीत कोंबलं त्याला. लक्ष देऊ नका. त्या ह्याच्यात बदल पडा म्हणून जुलमत दिंडीत कोंबलं तर दिंडीत गेल्याच्या नंतर आमचं मथार लय चंद्र. दिंडी मागन मथार पुढं, पापाचे कळप पळती पुढे. मथार पुढं पुढं पळायचं, पुढं पुढं पळू पळू मथाऱ्यां जवळपास पोत भरत बिस्किट जमा केले. राजपुऱ्याचे लाडू म्हण नका, बिस्किट म्हणू नका, शेंगदाण्याची ती चकली म्हण नका, सगळं जमा करून आणलं. आणि बिस्किट जमा करण्याच्या नादात 15 हप्ते आंघोळच नाही. कोणाचा गण घ्यायचा असा लावला की निघला बिस्किट जमा करायला. आणि मग एकादशीचं पवित्र स्नान करण्यासाठी चंद्रभागेला गेले आणि चंद्रभागेहून वापस येताना कोणाचा कानो संदूकच उचलून आणला. एवढा मोठा संदूक, त्याला कुलूप लावलेलं, त्याच्यात चाबी नाही, मोडू वाटेना, पण मोडलं ते. आणि मोडल्याच्या नंतर मग उघडून पाहिलं तर कोणाचं कानो कटिंगीचं सामान. नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. असे जन्म वायाला जाण्यासाठी दिंडीत जायचं नसते. आपल्या वृत्तीत कधीतरी बदल झाला पाहिजे. तुकोबारा वारीला जातात. वारीला गेल्याच्या नंतर वारी सफल होते. वारीचा नियम आहे महाराज. वारीला गेल्याच्या नंतर चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा. तिथं काहीतरी स्नान केलं पाहिजे, पुण्याचरण केलं पाहिजे. आणि पुण्याचरण केल्याच्या नंतर तिथं कोणतं तरी कीर्तन वगैरे काही प्रवचन केलं पाहिजे, पुण्याचरण करण्यात आलं पाहिजे. तुकोबारांची वारी सफल झाली, प्रदक्षिणा वगैरे झाली, चंद्रभागेचं स्नान झालं. आणि आता रावळामध्ये दर्शनाला गेल्याच्या नंतर तुकोबारांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर समाधान चित्ताला झालेले. आणि समाधान झाल्याच्या नंतर आता बाहेर पडायला लागले. अशामध्ये कुठून तरी आवाज आला, ओ तुकाराम महाराज थांबा 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 थांबा. म्हटल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं एवढ्या मोठ्या गर्दीत आपल्याला ओळखणारं नेमकं कोण आहे. इकडं तिकडं पाहिलं, कोण आवाज देते कोण आवाज देते, कोणीच ओळखीचं दिसत नाही. मग मात्र तुकोबाराय थोडस थांबले आणि निघायला लागले. निघायला लागल्याच्या नंतर पुन्हा तसाच आवाज आला. मग विचारलं कोण आवाज देते. जगाच्या मालकाकडे पाहिलं तर जगाच्या मालकानं आस लावून बसलाय तुकाराम महाराजांनी थांबलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी थांबलं पाहिजे म्हटल्याच्या नंतर तुकोबारांनी पाहिलं. म्हणले देवा कशाला थांबवलं रे. जगाच्या मालकानं म्हणले थांबा. म्हणजे कशाला. काही नाही म्हणले तुकाराम महाराज, तुम्हाला पाहिल्याच्या नंतर मला बरं वाटतंय म्हणून म्हटलं थांबा. विचार करा, तुकोबारायला पाहिल्याच्या नंतर जर जगाच्या मालकाला बरं वाटत असेल तर तुकोबाराय किती आनंदी असतील. आनंदाचे डोही आनंद तरंग, काम नाही झालो पायी रिकामा. किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आनंदे निर्भर असो भलते टाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. या वृत्तीला पोहोचलेले तुकाराम महाराज. तुकाराम महाराज पाहिल्याच्या नंतर जगाच्या मालकाला जर आनंद वाटत असेल तुकोबाराच्या चेहऱ्यावर किती प्रसन्नता असेल. चेहरा प्रसन्न त्याच माणसाचा राहत असतो महाराज. ज्याचं मन प्रसन्न त्याचा चेहरा प्रसन्न. सगळ्याचे चेहरे प्रसन्न राहत नाहीत. मी इथं बसल्या बसल्या सांगू शकतो महाराज चेहऱ्यावरून कोणाकोणाचं मन कसं आहे. हो सांगू शकतो मी. ज्याचं मन खराब आहे ते माझ्या कीर्तनात येईलच कशाला. चांगलं मन आहे म्हणूनच इथं बसायला आले, नाही तर मन ज्याचं मनच खराब आहे ते आलंच नसतं ना. काहीचे चेहरे पाहिल्याच्या नंतर असं वाटते भारत आणि भारताच्या देशात सभोवतालचे जेवढे देश आहेत ना त्या सगळ्या देशाचं टेन्शन काय एकट्याच्याच तोंडावर आहे का काय काय. काही काहीचे चेहरे पाहिल्याच्या नंतर 2-3 दिवस काम होत नाही महाराज. लोक म्हणतात दिवसभर काम होत नाही. माझ्या गावात एक जण असं आहे त्याचं तोंड पाहिलं जासाल सांगसाल बरं तुम्ही. माझ्या गावातला असं एक जण आहे महाराज ज्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर माझं जवळपास 6 महिन्यापासून एक काम होईना महाराज. त्याचं तोंड पाहून गेलो होतो म्हणून अजिबात ते कामाचं नाही. फोडलेली गौरी जैसा दिसे तोंडावरी. माणसाचं अंतकरण स्वच्छ असलं पाहिजे. माणूस मळका असला चालतो पण जळका नसू नये.
आणि जे जळके असतात ना त्याच्या चेहऱ्यावर आनंद नसतो महाराज. काहीचा चेहरा पाहिला की असं वाटतं वा अखंडित प्रसन्नता, चेहरे असे प्रफुल्लित असतात. आणि काहीचे तोंड पाहिले की असंच तोंड महाराज कळावे. बरं ते लांब बसत नाही तो इथं चांगले येतं. इथला नाही विषय, इथला विषय नाही. बरं तुम्ही म्हणसाल महाराज इथंच जोड, अजिबात नाही. इथं सगळे प्रफुल्लित आहेत. बाबा तर मला गुळ देऊ लागले होते पण मी घेतला नाही, म्हणजे खातच नाही ना कधी. हा इथं चांगले आहेत. काही काही गावात गेल्याच्या नंतर असे चेहरे घेऊन असे पुढे येऊन बसणार महाराज. असं वाटते बाबा आपलं काही चुकायलं का, हे सत्यातल्या विरोधातले का महाज विरोधक हे काय सांगता येत नाही मला, असे का येऊन बसतात असतात. म्हणजे सांगायचं काय, एकच सांगायचं की चेहरा प्रसन्न ठेवत जा. कशाचं टेन्शन घेऊन जगता तुम्ही. कुछ हम जाने अंदर की बात राम जाने. हा नाही जमलं तर फक्त त्याला स्वरात स्वर मिसळून द्यायचा, न न न असं करून टाकायचं. काही टेन्शन नाही. मला माहित होतं इथं काहीतरी होणार आहे. हा म्हणून आपणच सुरुवात करावं म्हटलं. म्हणून ते संत सुख आहे तुकोबाराय म्हणतात मला त्या वैष्णवाच्या संगती सुख प्राप्त झालं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि मला कशाचीच काही मिळवण्याची इच्छा नाही. आणि कमी देवा काही ने गायनाचे ओढे आपुलिया छंदे, मनाचे आनंद आवडीने लाज वै शंका, दुराविला मान नकळे साधन या परते. गायनाचे ओढे आपुलिया छंदे, मनाचे आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदीसे सांभाळावे. गायनाचे ओढे आपुलिया छंदे, मनाचे आनंदी आवडीने विठोबा रखुमाई. बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई बार घुमाई. आपल्या नियोजित वेळेमध्ये अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध पाहण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे. बाकीचे 3.5 चरण आपले राहिले. पण अगोदरच मी तुम्हाला अभंगाचा सर्व शब्दशः भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून पूर्वार्धावर बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. जे काही योग्य असेल ते गुरुवरांची तुकोबाराय ज्ञानोबारांची कृपा आहे. आणि जे अयोग्य एखादा शब्द गेला असेल तर ते निश्चितच माझ्या वाणीचे दोष आहेत. म्हणून बालक बोबडा बोले का वाकडा वेचुका पाऊले, हे चोज करून माऊली रिजे जेवी. आपण जर एखाद्या वेळेस चुकीचा शब्द गेला असेल तर आईवडिलाचा अंत करून ह्याच ठिकाणी तो टाकून द्या. क्षमा माफी. त्याच्याबद्दल जे चांगलं असेल ते गुरुवरांचं आहे. गुरुवरांच्या चरणावर जवळ बसून जे काही श्रवण करण्याचा योग या ठिकाणी आला तेच तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून झालेली सेवा ह्याच ठिकाणी आपल्याला समर्पित करायची. पण त्याच्या अगोदर एक दोन गोष्टी सांगायच्यात महाराज. चालू असलेला हा सप्ताह असाच होत राहो. तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन हा सप्ताह करत आहेत. आणि ह्याला योगदान देण्यासाठी खूप झिजावं लागतं. 1-2 महिन्यापासून याची तयारी करावं लागत असते. तेव्हा कुठे हे वातावरण निर्मिती होत असते. आपल्याला फक्त एवढी ज्ञानगंगा आपल्या गावात येऊन पोहोचलेली आहे. आपल्याला या ज्ञानगंगेमध्ये फक्त एक डुबकी घ्यायची. आणि या ज्ञानगंगेमध्ये आपण जर बुडालो तर आपण कधीही पुन्हा बुडण्याची गरज नाही आहे. म्हणून या ज्ञानगंगेमध्ये आलं पाहिजे. भगवंताच्या
भगवान शंकराच्या एक मुखातून गंगा प्रवाहित झाली आणि एक गंगा त्याच्यानंतर जटेतून प्रवाहित झाली. फक्त फरक इतका आहे महाराज, जी मुखातून गंगा आलेली आहे ना ती आपल्या दारापर्यंत येत असते आणि जी जटेतून प्रवाहित झाली तिच्यापर्यंत आपल्याला जावं लागत असते. या दोन्ही गंगेमध्ये एक फरक आहे महाराज. जी आपली मुखातून प्रगट झालेली गंगा आहे ना त्या गंगेमध्ये जर माणूस बुडाला तर तो तरतो आणि जी जटेतून प्रवाहित झालेली गंगा आहे तिच्यात जर माणूस बुडाला तर तो मरतो. या गंगेत जी माणसं बुडाली ना ते तरुण जाणारे आहेत. म्हणून प्रत्येकाच्या पायाला हात लावून विनंती करणारे की फक्त एकच काम करा, चालू असलेला हा जो सप्ताह आहे असाच हा वाढत राहू अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला सर्वांना एक आवाहन करतो की हे वातावरण जसं आता जुळून आलेले हे असंच ठेवण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये कोण काय झालं काय नाही झालं हे डोक्यात ठेवत जाऊ नका. एखाद्या चुका करणाऱ्या माणसाकडून काही चुका होतही असतात पण त्या चुका सर्व पोटात घालत चला. काय असतं, जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी तो दूसरों की गलतियां खोजने में ही बीत जाती है. काही माणसाच्या चुका घडत असतील पण आपण चुका पाहण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. आपण गजानन महाराजांचं या ग्रामदेवतेंचा जे काही उत्सव आहे त्या उत्सवात सहभाग घेण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे ना. काही माणसांनी इथं अन्नदानाच्या पंक्ती घेतलेल्या आहेत. काही माणसं कीर्तनकाराचे एक एकटे माणसं एक एकटे सौजन्य घेत आहेत. आज आता मामांचं सौजन्य शामराव मामांचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवावर त्यांच्यासाठी. होती आज पंक्तीचे नाव सांगा त्याच्यासाठी. आज पंगत देवराव या ठिकाणी पंगत आपल्या आजच्या दिवशी नारायण निवृत्ती गरड आणि गुलाब सकाळचं गुलाब राजू गुलाब गरड आणि देवराव शामराव गरड या सर्वांसाठी पुन्हा टाळ्या वाजवा. एक शीत दिल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण. इथं एक शीत जर अन्न आपण दिलं तर कोटी कुळाचा उद्धार करण्याची ताकद या हरिनाम संकीर्तनात आहे. म्हणून ज्याला जशी जशी सेवा जमेल तशी तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा. महाराज आमच्याकडे एवढी नाही ना संपत्ती की आम्ही कीर्तनकाराचं सौजन्य घ्यावं. आमच्याकडे एवढं सुद्धा नाही की आम्ही एखादं अन्नदान करावं. महाराज तुमच्याकडे कोणतंच यथाशक्ती नाहीये. मग तुमच्याकडे हे तर असेल श्रमदान करण्याचं नाही तुम्हाला पैसे देता येत कमीत कमी इथं चटया टाकण्याचं काम करा. एवढा मोठा अन्नदान लोक करायले गाव जेवणाची पंगत आहे वाढण्याचं काम करा. नाही वाढतायत महाराज पंक्ती हाणायला तर या. हे तर करू शकता ना तुम्ही. कीर्तन श्रवण करा, कथा श्रवण करा, काहीतरी सेवा इथं करा महाराज. आणि इथं केलेली सेवा त्याला कधी ना कधी काही ना काही तिथं फळ मिळतच असते. म्हणून ते फळ उपभोगण्यासाठी चालू असलेला हा सप्ताह आणि त्या सप्ताहातील ही 5व्या 6व्या दिवसाची सेवा परम भाग्यानं तुमच्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आपण दिली होती. त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा शतशः ऋणी आहे. अशीच ही सेवा घडत राहू अशी ईश्वर चरणी प्रार्थनाही करतो. सर्व भक्तिमती माता भक्तिमान्य पुरुष सर्व गुणवान महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माणिक बाबा आहे, साऊंड सिस्टीमवाले दादा आहेत, तरुण मंडळी आहेत, आमचे दोनही विनेकारी आहेत. त्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली